नमस्कार. मी डॉक्टर अमित करकरे. RSS अर्थात रॅशनल सेल्फ सजेशन यावर आधारित या गाइडेड मेडिटेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला एका नावडत्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं. ती म्हणजे अनसर्टन्टी किंवा अनिश्चितता. आपण ठरवतो एक पण घडतं वेगळंच, आणि ते देखील आपल्याला नको असलेलंच. आपला हेतू कितीही चांगला असला, प्रयत्न कितीही प्रामाणिक असले, तरी आपल्या हाती यश लागेलच याची खात्री देता येत नाही. हीच ती अनिश्चितता, जिच्यामुळे आपल्यापैकी अनेक जण त्रागा करतात, विचलित होतात, काळजी, नैराश्य, भीती याने पछाडले जातात. याचं कारण म्हणजे आपल्याला सगळीकडे निश्चितपणा किंवा ठरवून दिलेला ढोबळ मार्ग हवा असतो, आणि तो जेव्हा मिळत नाही तेव्हा आपण विचलित व्हायला लागतो. पण काही केल्या ही अनसर्टन्टी आपला पिच्छा सोडत नाही आणि यापुढेही सोडणार नाही आहे. त्यामुळे आजच्या या RSS गाइडेड मेडिटेशन सेशनमध्ये आपण या अनसर्टन्टीला किंवा अनिश्चिततेला सोबत घेऊन कसं जगायचं यावरच ध्यान करणार आहोत. तर मग सुरुवात करूया. तुमच्यासाठी सर्वात आरामशीर, शांत आणि सहज अशा जागी बसा, जेणेकरून पुढची काही मिनिटे तुमच्या शरीरावर कोणताही ताण येणार नाही. तुम्ही डोळे मिटून शवासनात पडून राहिलात तरी चालणार आहे. आपल्या मनातील विचार हळूहळू कमी करा आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. खोल आणि हळूहळू श्वास घ्या. काही सेकंद थांबून श्वास हळूहळू बाहेर सोडा. खोल आणि संथ श्वास घेतल्यामुळे आणि त्यावरच आपले सगळे लक्ष केंद्रित केल्यामुळे बाकीचे विचार हळूहळू दूर होऊन आपलं मन एकाग्र व्हायला मदत होईल. त्याचबरोबर शरीराचा प्रत्येक अवयव, हात, पाय, कपाळ, डोळे, चेहरा आपल्याला हलका आणि ढिला सोडायचा आहे. यामुळे स्नायूंवर कोणताही ताण यापुढे राहणार नाही. खोल श्वास घेत राहा. खोल श्वास घ्या. काही काळ थांबा आणि शांतपणे श्वास सोडा. आत येणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर स्थिरता तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे, आणि बाहेर पडणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्यातील ताण बाहेर जात आहे, अशी कल्पना करीत काही काळ घालवा. आता अशी एखादी गोष्ट मनात आणा ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनसर्टन्टी तुम्हाला जाणवते. तो एखादा निर्णय असेल, किंवा नोकरीत आपल्याला ठेवतील की नाही अशी शंका असेल, म्हातारपणी आपण कितपत निरोगी असू याबद्दल खात्री नसेल, आपला ऑफिसमधला सहकारी अगदीच तरुणपणी अचानक हार्ट अटॅक येऊन गेल्यामुळे जाणवलेली आयुष्याची क्षणभंगुरता असेल, किंवा आपल्या जवळच्या नातलगांबद्दल, त्यांच्या सुरक्षेबद्दल नको नको ते विचार मनात येत असतील. ज्या काही कारणाने किंवा काही वेळा अगदी अकारणही ही अनिश्चितता तुम्हाला विचलित करून टाकत असेल, तर त्या अवस्थेत आत्ता स्वतःला न्या.
अनसर्टन्टीच्या या अवस्थेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना जाणवू लागतात. छातीवर दडपण जाणवू लागते किंवा शरीरात अथवा हातापायात जडपणा वाटू शकतो किंवा हृदयाचे ठोके धडधड पडायला लागतात किंवा मनात विचारांचा गुंता व्हायला लागतो. यापैकी काहीही जाणवू शकेल. यापेक्षाही काही विचलित करणाऱ्या संवेदना येऊ शकतील. जी संवेदना तुम्हाला त्रास देते आहे त्या संवेदनेचा अनुभव घ्या. या सर्व संवेदना स्वाभाविक आहेत. स्वतःवर आणि परिस्थितीवर आपले नियंत्रण हवे असे वाटणे ही नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे. आणि ज्या ज्यावेळी हे नियंत्रण सुटत आहे असे वाटते तेव्हा तेव्हा आपण विचलित होणे हे पण स्वाभाविक आहे. परिस्थितीबद्दल संदिग्धता निर्माण झाली, पुढे काय होईल हे समजण्याचे झाले की आपण विचलित होतो. क्रिकेटची मॅच बघताना होतो अगदी तसे. अशावेळी मन शांत करणे अवघड जाते. एखाद्या मोठ्या लाटेला केवळ हाताने थोपवणे जितके अवघड असते अगदी तितके. पण समुद्राची लाट ही आपली वैरी नसते. ती स्वाभाविकपणे येते आणि ओसरते. हाच सृष्टीचा नियम आहे आणि तो चुकत नाही. अनिश्चितता आणि त्यातून निर्माण होणारी विचलित मनस्थिती ही देखील समुद्राच्या एखाद्या लाटेसारखीच आहे. यथावकाश ती आपसूक ओसरणार हे अगदी नक्की. आता पुन्हा एकदा खोल श्वास घ्या आणि तुमच्या अंतर्मनाला समजावून सांगा की जगण्यातली अनिश्चितता हा धोका नसून तो केवळ आयुष्याचा एक स्वाभाविक घटक आहे. आता अशी कल्पना करा की तुम्ही एका समुद्राच्या किनाऱ्यावर उभे आहात. समुद्राचे पाणी हे आपल्या आयुष्यासारखं आहे. निरंतर, अथांग आणि विस्तीर्ण, पण अचानक बदल होण्याची शक्यता असलेले देखील. या समुद्रातून निर्माण होणाऱ्या लाटा अनसर्टन्टीच्या प्रतीक आहेत. काही लाटा लहानशा खेळकर तर काही विशाल आणि अक्राळ विक्राळ अशा भीती निर्माण करणाऱ्या. त्यांना बघून मागे फिरावेसे असे मनात येईल, पण आपण तिथेच उभे राहू आणि शांतपणे त्यांना सामोरे कसे जायचे याचा प्रयत्न करू. आता हळूहळू समुद्रात आत जायला सुरुवात करा. पायाला गार पाण्याचा स्पर्श होत आहे. येणारी प्रत्येक लाट ही निराळी आहे, आपल्या जगण्यासारखी. जिथे रोजचा दिवस वेगळा असतो, काहीतरी अघटित, मनाविरुद्ध, अनपेक्षित घडण्याची शक्यता असलेला, ज्यावर आपले काहीच नियंत्रण राहू शकत नाही असा. पण जशा या लाटा येतात आणि ओसरतात, अगदी तसेच आयुष्यातल्या समस्यांचे आहे. हे एकदा समजलं आणि स्वीकारलं की पाण्यात न डगमगता उभे राहणं शक्य होतं. समस्या या सर्वांनाच येत असतात, त्यामुळे तिथे मलाच का हा प्रश्न उपयोगाचा नाही. रोजच्या जगण्यातल्या अनिश्चिततेचा स्वीकार करून धीराने समस्यांना तोंड देणारा मनुष्यच आयुष्याच्या समुद्रातून तरून जात असतो. अनिश्चितता किंवा अनसर्टन्टी हा आपला शत्रू नाही, तर तो आयुष्याचा निव्वळ एक भाग आहे.
समुद्राच्या लाटांप्रमाणे आपल्याकडे येणारा आणि कालांतराने आपसूक ओसरणारा. आता या समुद्रामध्ये अजून आत आत जात राहा आणि खोल पाण्यामध्ये आडवे पडून तरंगत राहा. आता लाटा आणि समुद्राचं पाणी हे तुमच्या खाली आहे आणि वर निरभ्र अनंत पसरलेला आकाश आहे. वर खाली होणाऱ्या पाण्याबरोबर तुम्हीही तरंगत आहात आणि त्या लाटांनीच तुम्हाला उचलून वर ठेवलेलं आहे. या लाटांच्या हेलकाव्यांवर नियंत्रण करण्याची काही गरज नाही. त्यांच्या लयीमध्ये तुम्ही मिसळून गेलात की त्या पाण्याचाच तुम्ही एक भाग होऊन जाल. आयुष्य जगण्याचं पण अगदी हेच गणित आहे. या पाण्यावर असेच काही काळ तरंगत राहा. समुद्राच्या लयीमध्ये तुमच्या लयीला सामावून घ्या. या अनसर्टन्टीच्या समुद्रात तरंगत असताना आता आपण काही स्वयंसूचनांवर काम करूया. आपल्या अंतर्मनामध्ये हे विचार आपल्याला पक्के करायचे आहेत, जेणेकरून अनिश्चितता आपल्याला फार काळ विचलित करू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या अंतर्मनाला आता सांगा, अनसर्टन्टी हा आयुष्याचाच एक अविभाज्य घटक आहे, पण तो माझा शत्रू नाही. अनिश्चितता जरी असली तरी ती केवळ समस्याच असेल असे नाही. त्यामध्ये एखादी संधीही असू शकते. प्रत्येक गोष्टीवर माझे नियंत्रण असण्याची काही गरज नाही, कारण मनुष्याला ते शक्यही नाही. या क्षणी मी भीती सोडून विश्वासाला जवळ करत आहे. या क्षणी मी गोंधळ सोडून शांतता जवळ करत आहे. आयुष्य कितीही अनिश्चित असले तरी वेळोवेळी येणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्याचा विश्वास माझ्यामध्ये आहे. उद्या काय होईल याचा आज विचार करण्यापेक्षा जे जेव्हा होईल त्याला त्या वेळी जमेल तसे सामोरे जाणे हेच फक्त माझ्या हातात आहे. आणि खरं सांगायचं तर आजवर मी तेच करत आलो आहे. या समुद्राच्या पाण्यावर असेच काही काळ तरंगत राहा. समुद्राच्या लयीमध्ये तुमच्या लयीला सामावून घ्या. तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही शांत आहात, तुम्ही स्थिर आहात आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी तुम्ही आता सिद्ध झाला आहात. आता एक खोल श्वास घ्या. आपण आपल्या अंतर्मनात डोकावून बघितले आणि तिथे असलेले काही अविवेकी विचार ज्यांच्यामुळे अनिश्चिततेला आपल्याला सामोरे जावे लागते. अनसर्टन्टीमुळे आपण विचलित होतो. अशा विचारांसाठी काही पर्यायी सकारात्मक विवेकी विचार आपण समजून घेतले. अनसर्टन्टीला तोंड देणाऱ्या विचारांमध्ये आता आपण काही काळ घालवूया. आपले अंतर्मन विवेकी विचारांना पटकन सामावून घेते, कारण हेच विचार आपल्याला सध्याच्या नकारात्मक काळातून बाहेर येण्यासाठी मदत करणार आहेत. आपल्या क्षमता पुरेपूर वापरण्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत हे आपल्याला माहिती आहे.
आता हळूहळू हातापायाची बोटे हलवा आणि अलगद डोळे उघडा. आपले मन आता आधीपेक्षा जास्त शांत वाटत आहे आणि विचार स्पष्ट झालेले आहेत. आपल्या विचारांमध्ये अगदी लगेच बदल होईल असे नाही, पण हे विवेकी ध्यान नियमित केल्यामुळे आपल्या विचारांमध्ये बदल जाणवेल यात शंका नाही. अनिश्चितता किंवा अनसर्टन्टी घालवणाऱ्या किंवा त्याला धीराने तोंड देणाऱ्या या विवेकाच्या मार्गावर तुम्ही आता चालणार आहात. या विवेकाच्या मार्गावरील तुमच्या या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप सदिच्छा. हरि ओम.